अन्नदान घडलं असतं ना, नागदेव आचार्यांसारखे पात्र म्हणजे कसं जे अखंड सेवेमध्ये आहे त्यांचा श्वास सुद्धा देवासाठीच आहे, त्यांचं उत्तमाष्ट सुद्धा देवासाठी. अशा सत्पात्राच्या ठिकाणी अर्धी रोटी दिली असते भोग लागला असता. परंतु एकदा रस्ता चुकला की तो रस्ता ठिकाणावर येणार मोठी अवघड आहे. इकडे अर्धी रोटी दिली नाही, तिकडे 25 रोटी गायींना फेकून दिल्या, वायाला गेलो ना. काय मिळालं त्या ठिकाणी? दुर्भाग्य एवढ्यावरच थांबत नसतं. हीच एकायसा रुद्धपुराला गेली. रुद्धपुराला गेल्यानंतर बाकीच्या भक्त मंडळीचा उपहार पाहून तिच्याही मनात आलं की आपणही श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी उपहार करावा आणि पुरणपोळीचा करावा. माईम भटाला विचारायला गेली, आम्हालाही उपहार करायचा आहे. ते म्हणतात ती खाता आमच्याकडनं ते नागदेवाचार्यांकडे आहे. गेली नागदेवाचार्यांकडे, योग पहा कसा बनतो. नागदेवाचार्यांना विचारायला गेली, मला देवाच्या ठिकाणी उपहार करायचा आहे. नागदेवाचार्य म्हणतात आज दुसऱ्याची पंगत आहे, तुझा नंबरच लागत. काय करावं? मग ज्या देमाई सापडून धर्म धरला होता तीच देमाई सापडून आली तो. पुन्हा मैत्रिणीकडे गेली आणि तिला सांगितलं, बाई काही कर पण माझा उपहार गोविंदप्रभू महाराजांच्या ठिकाणी झाला पाहिजे. मग वशिला लावला ना. आजच्या भाषेत सोयीना काम होत नसेल माणूस काय करतो? वशिला लावतो. परंतु वशिला लावण्याची जागा असते. सगळ्या ठिकाणी वशिला लावू नये, धर्मात बिलकुल लावू नये, आहे ना. बाबा मी श्रीमंत आहे म्हणून मला एकदम पहिल्या लाईनीत जागा द्या, हे चालतं का धर्मामध्ये? ते जे देव आहेत ना, गोविंद गोविंद म्हणता अनंत घरोघरी छंद राऊळांचा, नाही भेदभाव गरिबांचा देव, राव आणि रंग सारिखाची. देवाच्या ठिकाणी कुठे भेदभाव असतो? वशिला देवाच्या ठिकाणी चालत नाही. पण आपण अज्ञान माणसं त्या ठिकाणी सुद्धा वशिलाच लावण्याचा प्रयत्न करतो. जे पाप आपल्याला संसारात करायची सवय लागलेली असते, देवाच्या ठिकाणी आल्यावर सुद्धा तेच. एका माणसाला चपला चोरायची सवय होती, त्याने घेतली दीक्षा. आता कुठं चपला चोरता येतात? आता चपला चोरता येत नाही, पण एकाएकी सवय जाईल का? मग ह्या खोलीच्या चपला त्या खोलीच्या दरवाजाजवळ नेऊन सोडायची, तिकडच्या चपला इकडच्या खोलीजवळ आणून सोडायची. अरे आरबळाचे भिक्षुक, आज चप्पल कुठे गेली, चप्पल कुठे गेली म्हणजे तिकडे सापडली. तिकडचे लोक म्हणायचे, अरे माझी चप्पल कुठे गेली, इकडे सापडायची. एक दिवस धरलं त्याला, अरे म्हणजे दीक्षा घेतली, चपला अशा हातामधलं काय करतो? काय करू म्हणे, खूप मोठी सवय होती. कोण्या लग्नाला गेलो असत तर खाली हाताने आलो, कोण्या सप्त्याला गेलो असत तर खाली हाताने आलो नाही. आणि म्हणून ह्या संसारात वाईट काम करण्याच्या सवयी अध्यात्मामध्ये आपल्याला अडथळे निर्माण करतात. बरोबर आहे? मग वशिला लावला, पुरणपोळ्या तयार केल्या श्री गोविंद प्रभू महाराजांसाठी. मग ताट भरायला बाया आता हे माणसं राहणार आहे काय आयोजन करणार आहे? मग बायांनी बरोबर शाळा केली. ती बायांना ती शाळा माहिती असते. कोणाच्या चहामध्ये पाणी कमी टाकायचं, कोणाच्या चहामध्ये जास्त टाकायचं, तो ती असती बरी त्यांनाच माहिती असते. आता गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी उपहार तयार करायचा. एक पोळी त्या उपहारावाल्याची जेवायची आणि एक पोळी त्या एकायसाची ठेवायची. एका आड एक ठेवल्या ना म्हणजे हिचंही उपयोगाला गेलं पाहिजे, त्यांचंही गेलं पाहिजे. आणि हा उपहार भरून रावळाच्या ठिकाणी दरबारामध्ये सादर झाला. उपहार समोर आला आणि गोविंद प्रभू महाराजांना एवढा राग आला, मेली ताईची तूची, तूच आहे ना तेव्हाची. जेव्हा चक्रधर स्वामी तुला चतकून भाकर मागत तू दिली नाही, तू का नागदेवाचार्यांना देत होती का? तू भगवान श्री चक्रधर स्वामींना देत होती. जर दिली असती तर
कोण मागत होता? देव मागत होता. तूच आहे ना. जेव्हा चक्रधर स्वामी तुला तू भाकर मागत होते तेव्हा तू दिली नाही ना. आता इथे पुरणपोळी घेऊन आली. मोठा 10वीला त्या 9वीला आम्ही चळतीमधून 7वीला एक पुरणपोळी काढली. एक 12वीला एक नालीमध्ये 9वीला, फेकून 5 दिली. जण. त्यावर नाचायला लागले, उभे राहिले त्यांच्या पोळीवर. एक अविधी दुसऱ्या अविधीला कसा जन्म देतो? लागत का लेखी? लेखी लागत का? लेखी लागत नाही. बागे धर्म करत असताना सुद्धा धर्म अभिमान दाक्षिण्यम स्नेहम कार्य भयावह उपकार अनुकंपाच राभस्य नव हेतवा. धर्मामध्ये सुद्धा तुम्ही अन्नदान करत आहे, पण धर्मामधलं अन्नदान सुद्धा कसं वायाला जातं? धर्मामध्ये कोणताही तुम्ही विधी करता, पण ते थोड्या फार फरकाने कसं वायाला जातं हे आज तुम्हाला मी सांगतो. मोठं अन्नक्षेत्र मांडलं, मोठी महापंगत ठेवली आणि माईम भटाला एकदा अभिमान झाला, एवढ्या सर्व गावाला सर्व वृद्धपुराला पंगत मीच करू शकतो, माझ्याशिवाय आणखी कोणी केलीच नाही. एवढी मोठी पंगत मीच करू शकतो, एवढा मोठा पंचावतार उपार मीच करू शकतो. आणि त्या टायमाला श्री प्रभू महाराजांना लाखो रुपयाचं वस्त्र अर्पण केलं आणि मनामध्ये अहंभाव झाला, एवढ्या उच्च प्रतीचं वस्त्र देवाला अर्पण मीच करू शकतो. हा अभिमान माई भटाच्या मनामध्ये आला आणि श्री प्रभू महाराजांना राग आला. ते वस्त्र घेतलं आणि फेकलं नालीमध्ये. नालीमध्ये फेकल्या नागदेवाचार्य माई भटाला म्हणतात, तुम्ही काही मनोधर्म केला वाटतं, तुमच्या मनामध्ये काही वाईट आलं वाटतं. पण हो देवा, सहज माझ्या मनामध्ये येऊन गेलं की एवढा मोठा उपहार, एवढी मोठी पंगत फक्त मीच करतो वृद्धपुरामध्ये, आणि एवढं उच्च प्रतीचं वस्त्र फक्त मीच अर्पण करतो श्री प्रभू महाराजांना. तर माई भट श्रीमंत होते. नागदेव आचार्य म्हणतात, नित्यानंद सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर, नित्य नवा आनंद आहे त्या परमेश्वराच्या ठिकाणी. जीवासारखा तो उपाशी नाही, आपण तर उपाशी आहे. सकाळपासून 12 वाजेपर्यंत जर बाबांनी नाश्ता नाही दिला तर आपण म्हणतो आम्हाला पोहे आणा. आपण उपाशी आहोत, आपला जीव स्वरूप उपाशी आहे. याला पाहिजे आहे. परमेश्वरांना असं आहे का? तो तृप्त काम आहे, तो तृप्त काम आहे, त्याचं पोट भरलेलं आहे, तो सदा तृप्त आहे. आणि म्हणून चैतन्यापर परमेश्वर, एवढा मोठा परमेश्वर, सच्चिदानंद घन परमेश्वर, आनंद तो, अच्युत तो, अमूर्त तो, असा फिल्टर बदलतो काय? अरे कुणीकडे तुमचं सडका आणणं याच्यावर तुम्ही अभिमान